आयुष्य हे वजन काट्यासारखं असतं. एका बाजूला मेहनत, दुसऱ्या बाजूला यश असतं. तुम्ही मेहनत टाकली की यशाचं पारडं खाली झुकतं. ही बाब तूळ राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी. या महिन्यात संतुलन ठेवा, संयम ठेवा आणि जग जिंका. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमचे राशी स्वामी लाभस्थानात विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव स्वतः विराजमान आहे. 2 तारखेला भाग्य अधिपती तुमच्या राशीत येणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात गुरुदेव तुमच्या कर्मस्थानात येऊन उच्चीचे होणार आहेत. भाग्यस्थान, कर्मस्थान, लाभस्थान, तुमचे व्यक्तिमत्व, पंचमस्थान, षष्ठस्थान हे सर्व या काळात सकारात्मक होणार आहेत. या काळाचा सदुपयोग करा.